हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर हे आहे आमच्या काकूचं घर. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं माझी आजी झोपलेली होती आणि हे आहे किचन. जे काका माझ्या आत्ता दरवाजातून एंटर करत आहे, आतमध्ये येत आहेत. तर हे त्यांचं किचन. म्हणजे हे आपल्या गावाकडचे घरं कशी असतात, एकदम किचन वगैरे असं मोठं, रूम वगैरे मोठ्या पाहिजे तशा टाईपमध्ये हे घर आहे. असं मोठं घर आहे. जागा जास्त असल्यामुळे किचनही खूप मोठं आहे तिथलं. आणि पलीकडे जे दरवाजे दिसतो ना तुम्हाला, त्याच्या आतमध्ये टॉयलेट बाथरूम आहेत. त्याच्यामुळे ते काही मी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. आणि इकडे तुम्ही बघू शकता, गुरुवारची पूजा मांडलेली होती. वहिनीने माझ्या गुरुवारची पूजा मांडली होती. आणि इथे छोटासा देवारा आहे. काका काहीतरी फ्रीजमध्ये काहीतरी करत होते, काहीतरी घेत होते त्यांना. आणि माझी वहिनी खरंच खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप. इथून बाहेरून हा असा नजारा आहे या घराचा. 3च रूम आहेत, पण ते असं वाटतं की खूप मोठं घर आहे. पण जागा भरपूर आहे. आणि पाठीमागं दुसरं जे घर आहे ना, ते आमचं घर आहे आणि ते अटॅच आहे. अटॅच असल्यामुळेच ते असं वाटतं की काकाचं आणि आमचं ते जे घर आहे ना, ते दोन्ही एकच घर आहे असं वाटतं. तर इथं तुम्ही बघू शकता, वहिनीने हात हात लावलेला आहे वहिनीने. आणि वहिनी म्हणाले, माझा अवतार किती बेकार आहे, तुम्ही मला व्हिडिओमध्ये नका घेऊ. आणि इथं तुम्ही बघू शकता, गाडी खुर्ची वगैरे ठेवलेली. इथं बहीण माझी मान खाली घालून मोबाईलमध्ये काहीतरी करत बसलेली. इथं जास्वंदीचं फुलाचं झाड आहे. आणि हे आमचं रेस्टिंगचं दुकान आहे. ते जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून आहे ते. इथं मेसचे डबे ठेवलेले. इथं थोडं सरपण आणि चूल वगैरे मांडलेली आहे, जेणेकरून आपल्याला पाणी वगैरे तापवायची जास्त गरज गॅसवर वगैरे किंवा असं गिझर वगैरे लावायची गरज पडत नाही. तर इथं पाठीमागचा हा भाग आहे, जिथं नारळाची झाडं वगैरे आहेत. आणि पाठीमागं पण अशी चूल वगैरे आहे, एक पाणी तापवण्यासाठी ठेवलेली आहे एक्स्ट्रा. आणि ही जी छोटी छोटी झाडं वगैरे आहेत, कोरफड वगैरे अशी मम्मीने लावलेली, ती मात्र खूप छान आहेत झाडं. नारळाची झाडे पण, नारळाच्या झाडाला पण नारळ वगैरे लागलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मग परत मी पाठीमागं रिटर्न माघारी येताना हा व्हिडिओ आहे. परत हे आमची देवाची खोली सेपरेट आहे. हे सगळ्यात जुनं घर आहे, ते आम्ही पाडलं नव्हतं म्हणून बॅक साईडला ते तसंच ठेवलेलं आहे. तिथे देवाची रूम आहे. आणि हे पाठीमागून हा असा नजारा आहे. हे डेस्टिंग दुकानासाठी पत्र्याचं शेड मारून घेतलेलं. इथं अन्वी रडत होती म्हणून परत तिला घेऊन हा व्हिडिओ शूट करत होते. आणि पाठीमागच्या ज्या 2 रूम आहेत, तिथे मी तो व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण खूप पसारा वगैरे होता. त्यांची आवरावर वगैरे चालली होती. जी मेन आहे ते शूट केलेलं आहे. नक्कीच मी त्याचा होम टूर पार्ट 2 करेन. आणि मी तुम्हाला तो पण नक्की दाखवेन. तर ही रेशनिंग दुकान आहे. तुम्ही बघू शकता किती पोती वगैरे भरपूर माल असतो. महिनाभर त्यांना नाकी नऊ येतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा, माझ्या होम टूरचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.